इवलेसे रूप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी। हा प्रवास आहे स्वप्नांचा, विकासाचा, प्रगतीचा, अभिमानाचा, प्रेरणेचा, गौरवाचा, विस्तारण्याचा, बदलण्याचा आणि मुंबईला जोडण्याचा। रिबूटिंग मुंबई, रिशेपिंग MMR। मुंबईसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी आणि दक्षिण मुंबईतील दाटी कमी करण्यासाठी एका सक्षम नियोजन संस्थेची गरज होती। ही गरज पूर्ण करण्यासाठी MMRDA कायदा 1974 नुसार 22 जानेवारी 1975 रोजी MMRDA ची स्थापना झाली। 1975 साली मुंबई महानगर प्रदेशाचं क्षेत्रफळ 4312 चौरस किलोमीटर होतं। आज 2025 मध्ये हे क्षेत्रफळ 6328 चौरस किलोमीटर पर्यंत विस्तारलं आहे। प्रारंभी नियोजनापुरतं मर्यादित राहिलेलं MMRDA आता नियोजन, पायाभूत सुविधा, परिवहन, सामाजिक विकास आणि पर्यावरण या 5 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काम करत आहे। स्थापनेनंतर प्राधिकरणानं सगळ्यात आधी काय जर केलं असेल तर ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची निर्मिती। 1975 ते 1990 या काळात प्रादेशिक आराखडे तयार करण्यावर MMRDA ने लक्ष केंद्रित केलं। मुंबईच्या 1983च्या पहिल्या प्रादेशिक आराखड्यात दक्षिण मुंबईला पर्याय म्हणून बांद्रा कुर्ला संकुलात एक व्यवसाय जिल्हा केंद्र, बिझनेस डिस्ट्रिक्ट सेंटर विकसित करण्याचं ठरलं आणि भारत डायमंड पोर्ट्स ही पहिली व्यावसायिक संस्था BKC मध्ये आली। आणि आता BKC म्हणजे अनेक शासकीय, आंतरराष्ट्रीय, बहुराष्ट्रीय संस्था, विविध देशांच्या दूतावास BKCत स्थिरावल्या। देशाची आर्थिक राजधानी म्हणून घडत असताना सुरुवातीच्या काळात आर्थिक हब म्हणून BKCनं मुंबईला माइलस्टोन गाठण्यात मोलाचा वाटा उचलला आहे। शहर घडत असताना वाहतूक नियोजन हा नियोजनाचा अविभाज्य भाग आहे। मुंबईसाठी सर्वंकष वाहतूक नियोजन तयार करण्याचं काम विल्बर असोसिएट्सने 1963 साली हाती घेतलं असलं तरी संपूर्ण MMR प्रदेशासाठी वाहतुकीच्या साधनांचं, रस्त्यांचं जाळं कसं असावं यासाठी 1994 मध्ये MMRDA ने कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्ट स्टडी म्हणजेच सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचं काम सुरू केलं। येणाऱ्या 50 वर्षात लोकसंख्येची होणारी वाढ, भौगोलिकदृष्ट्या होणारं स्थलांतर असे अनेक परिमाणं लक्षात घेऊन हा आराखडा तयार झाला। त्यानंतर मुंबई शहरात होणाऱ्या विकासाच्या कामांना चालना मिळाली। या आराखड्याअंतर्गत बेटांनी बनलेल्या मुंबईला मुख्य भूभागाशी जोडण्यासाठी देशातील सर्वाधिक लांबीचा समुद्र सेतू, अटल सेतू बांधण्यात आला। यामुळे नवी मुंबई आणि पनवेल सारख्या शहरांना मुंबईशी काही मिनिटात जोडलं गेलं। मुंबई पुणे अंतर कमी करण्यासाठी अटल सेतू ते मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कनेक्टर साकारला जात आहे। पुणे, नाशिक आणि राज्यातील इतर शहरांना जोडण्यासाठी मुंबई रिंग रूट आणि ठाणे रिंग रूट विकसित होत आहेत। यासाठी ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा, ऑरेंज गेट रस्ता, उत्तन विरार समुद्री मार्ग आणि फाउंटन भाईंदर गायमुख रस्ता यासारखे प्रकल्प या रिंग रूटचा आकार घेत आहेत। वर्ष 2000 ते 2015 या काळात MMRDA ने पायाभूत सुविधांचा विस्तार करायला सुरुवात केली। पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणारा पहिला रस्ता म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड। या मार्गाचा विस्तार प्राधिकरणाने केला आणि याच काळात उपनगरीय रेल्वे सेवेच्या बरोबरीने प्रवासाचं दुसरं माध्यम म्हणून मेट्रो प्रकल्प हाती घेतला। पहिला PPP म्हणजेच सार्वजनिक खासगी भागीदारीनं मेट्रो 1 वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्ग सुरू केला। सध्या 337 किलोमीटर मेट्रो जाळ्याची निर्मिती केली जात आहे। मुंबई मेट्रो नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या एकत्रितपणे बांधल्या जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पांपैकी एक मानले जाते। या जाळ्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांमधील महत्त्वाची ठिकाणं जसे की मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मंत्रालय यांचं अंतर कमी होत आहे। मेक इन इंडिया अंतर्गत भारतात तयार केलेले अत्याधुनिक मेट्रोचे डबे या मार्गांवर धावत आहेत। खासगी वाहनं, रिक्षा किंवा टॅक्सीपेक्षा कमी खर्चिक, आरामदायक, दिव्यांग अनुकूल आणि पर्यावरणपूरक मेट्रो प्रवास मुंबईकरांसाठी एक आधुनिक वाहतूक पर्याय तयार होत आहे। या पर्यायांपैकी एक म्हणजे
स्वयंचलित सार्वजनिक परिवहन प्रणाली अंतर्गत बांद्रा ते कुर्ला दरम्यान PPP तत्वावर उभी राहते देशातील पहिली पॉड टॅक्सी. पण हे सगळं घडत असताना MMRDAने सामाजिक विकासाला आणि पर्यावरणाला कायमच प्राधान्य दिलं आहे. याच उद्देशानं पहिला पाणी पुरवठा प्रकल्प हाती घेत सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठ्याचा पहिला टप्पा पूर्ण करत विरार वसई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा सुरूही करण्यात आला आहे आणि लवकरच मीरा भाईंदर वासियांसह 44 गावांना पाणी पुरवठा केला जाईल. पहिल्यांदाच MMRDAने झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेतला आहे, ज्या अंतर्गत माता रमाबाई आणि कामराज नगरातील 15,000हूनही अधिक झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर मोफत दिलं जाणार आहे. पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था देत असताना MMRDAने पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली आहे. प्रकल्प राबवत असताना पर्यावरणपूरक योजना अवलंबात आणल्या जातात, जसे की भुयारे खोदण्यासाठी पारंपरिक स्फोट घालून आणणारी पद्धत न अवलंबता टनल बोरिंग मशीनच्या सहाय्याने भुयारे तयार करणं. त्यामुळे झाडे कापावी लागत नाहीत, जैवविविधता अबाधित राहते. जास्तीत जास्त झाडे लावणं, पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करत शहरात धूळ न उडेल याची काळजी घेणं, विकास आणि संस्कृतीचं इतिहासाचं जतन याचा मेळ साधण्याचा प्रयत्न प्राधिकरणाने केला. मेट्रोचं महाकाय जाळं उभारत या शहराला नाविन्यपूर्ण लँडमार्क देता येईल का याचा विचार करण्यात आला. मेट्रो मार्ग 2B वर तयार होत असलेला शून्य आयकॉनिक पूल हा याच विचाराचा भाग. जगाला शून्य देणाऱ्या आर्यभट्ट या महान गणितज्ञाला समर्पित हा शून्य ब्रिज. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विशाल स्मारक, ज्यात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 137 मीटर उंच पुतळा आकार घेतोय. हेरिटेज वास्तूत उभं राहणारं बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक या शहराला नवी ओळख देत आहेत. मागच्या 50 वर्षांचा मागोवा घेत असताना MMRDA भविष्याला सामोरी जाते. MMRDA ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत सहकार्य करार करणारी पहिली उपशासकीय संस्था ठरली आहे. त्यामुळे MMR मध्ये परकीय थेट गुंतवणुकीचं द्वार खुलं झालं आहे. आर्थिक विकासाला त्यामुळे चालना मिळाली आहे. मुंबई महानगर क्षेत्र MMR हे भारतातील पहिले असे क्षेत्र आहे ज्याने व्यापक आर्थिक मास्टर प्लॅन लागू केला आहे. या दूरदृष्टीला वास्तवात आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA ने नीती आयोगाच्या सहकार्याने 7 महत्वाचे विकास प्रेरकांचा म्हणजेच ग्रोथ ड्रायव्हर्सचा आधार घेतला आहे, ज्याचा उद्देश MMR ला एक गतिशील विकास केंद्र म्हणून रूपांतरित करणे आहे, ज्यामुळे MMR मध्ये वर्ष 2030 पर्यंत 10 लाख नवे रोजगार निर्मिती होईल. 30 लाख परवडणारी घरे, 12,000 हेक्टर क्षेत्रफळाचा औद्योगिक विकास, 25 ते 30 नव्या युनिव्हर्सिटीज. अटल सेतू प्रभाव क्षेत्रात तिसरी मुंबई ही जन्म घेते. MMR जगाच्या नकाशावर ठळक दिसेल या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. या प्रवासामागे प्राधिकरणाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे अथक प्रयत्न आणि दूरदृष्टी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रगतिशील दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, MMRDAचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने MMRDA भविष्यातही नवी शिखरं पादाक्रांत करेल याची खात्री आहे. या सुवर्ण महोत्सवी प्रवासाच्या पुढे MMRDAचा प्रत्येक प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशाला एक नव तेजस्वी भविष्य देण्यासाठी कटिबद्ध आहे. हा प्रवास अजून सुरूच आहे. हा सुवर्ण महोत्सवी प्रवास येणाऱ्या सोनेरी भविष्याची नांदी आहे. उत्सव विकासाचा.